कोण आहे पेंगविन तोंडाचं? दादा आज का बरं बोलू राहिलं? मी सांगतो थांब त्याला. अरे माझ्या मित्राचा लहान भाऊ हे महिनाभर राहणार आहे फक्त आपल्या सोबत तो. म्हणजे आता असे एलियन बी ठेवायचे का आपल्या संग? पळे काढून द्यायला धर्मशाळा नाही खोलली आपण. निघ रे. हे माया यार ते लहान पोरगे रडकुंडी आलं पार कर एक महिना ऍडजस्ट त्याला. खरे पेंगविन रूमवर राहायचं का आमच्या? हा मी सांगल तस करायला लागल बरं का. हा दादा. चल मध्ये ये, चल. आला का? हा दादा. ठेव बॅग खाली. दरे चारी रूम झाडून काढायच्या. दादा झाल्यावर का चारी पण रूमा झाडून? झाडून झाड हा पुसून काढा आता चारी रूम. चल पोचा घे बाबा तिकडे पोचा. दादा झाल्यावर का सगळं पुसून? झालं ना? हा इकडे आता या बाय. हे संडास आणि वरती अजून एक आहे. दोन्ही 3 झाले पाहिजे. एकदम वाईट दिसले पाहिजे बरं का. पण दादा मला भूक लागली. बुक बिक नंतर आधी एक काम कर. परत एक काम आहे वरती आहे माझ्याकडे. दादा ते बाथरूम आणि टॉयलेट सगळं साफ झालं. झालं का? हा धर ही एक चड्डी आहे. अशा अजून 2-4 आहे. लय दिवस झाले धुतले ना तेवढं धुवून काढले. पुंगाट वास येतो रे. तसं दादा चाललं बरं का मी गावाकडं. काय रे काय झालं? अरे त्यामुळे दादा 3-4 दिवसापासून एवढे कामं करून घेतले. मला नाही सण होते. आता मी चाललो गावाक. मला आठवण येऊ राहील मी पप्पाची. मी बोलतो थांब नको त्यासोबत. तू नको बोलू. चाललो मी. अरे ए काय रे बॅग बिग भरून कुठं निघाला? चाललो दादा. दुसरी रूम भेटली मला. अरे हे पाणी भरून आणायचं होतं. नको दादा. नाही एवढं आणलं असतं ना. नको नको. म्हणजे आम्ही एवढे वाईट आहे भाऊ. त्रास दिला तुला. नाही दादा तू तर देव माणूस आहे. तू कुठं वाईट